नमस्कार. आयुर्वेद आरोग्य चर्चा या आजच्या भागात मी प्रशांत माधव बोडेवाड आपले सर्वांचे स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे मणक्याचे आजार व आयुर्वेद. तर आजकाल आपण बघतो की हे धावपळीचं युग आहे. तर लोक अनेक तास प्रवास करतात, कंटिन्यू प्रवास करतात, एकाच ठिकाणी अनेक तास बसून राहतात. ह्यामुळे कळत न कळत मणक्याचे आजार वगैरे चालू होतात. व्यायाम वगैरे करत नाहीत किंवा अतिव्यायाम करतात, त्यामुळे मणक्याचे आजार वगैरे मणक्याचे आजार वगैरे चालू होतात. तर आयुर्वेदामध्ये मणक्याच्या विषयी पूर्णपणे डिटेल माहिती वगैरे सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे चिकित्सासुद्धा उत्तम पद्धतीने वर्णन केले आहे. तर त्याविषयी आपल्याला पूर्णपणे माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत वैद्य प्रमोद उपाध्ये सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर सरांनी मणक्याच्या आजारावर आत्तापर्यंत हजारो पेशंट पूर्णपणे ट्रीटमेंट केलेले आहेत व पूर्णपणे पेशंट बरे पण झालेले आहेत. तर सरांबद्दल थोडक्यात माहिती वगैरे सांगायचं असेल तर पाठीमागील 18 वर्षापासून सर विश्ववेध चिकित्सालय येथे आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहे. तसेच सद्गुरूची कृपादृष्टी व राजवैद्य जमदग्नी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सरांच्या इथे हजारो विद्यार्थी आतापर्यंत घडलेले आहेत. तसेच 2021 साली नॅशनल बेस्ट पंचकर्मा अवॉर्डने सरांना गौरविण्यात आले. आपले जास्त न हे करता आपण पुढे हे करूया सर. तर माझा पहिला क्वेश्चन असा आहे की आयुर्वेदाच्या दृष्टीने मणक्याची रचना काय आणि त्याचे मनुष्यामध्ये महत्त्व काय? हो, आज आपण म्हणजे मणक्याचे विकार ह्याविषयी सविस्तर आपण चर्चा करणारच आहोत. तर विशेषतः आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की बाकीचे जर सगळे प्राणी बघितला आणि मनुष्य प्राणी जर बघितला तर बाकीचे सगळे प्राणी हे चतुष्पाद आहेत, पण म्हणजे 4 पायावर उभे आहेत. त्यामुळे त्यांचा मणका हा जमिनीला समांतर आहे. पण मनुष्य प्राणी हे आहे की तो मणका जो आहे तर तो परपेंडिक्युलर आहे, म्हणजे काटकोन अंशामध्ये आहे, 90 डिग्रीला आहे. तर इतर प्राण्यांच्या मध्ये सहसा तुम्हाला कुठलेही, कारण 4ही पायावर ते फिरत असल्यामुळं त्याला मणक्याचे आजार वगैरे होत नाहीत. पण आपल्याला कसं आहे की 2 हात आहेत आणि 2 पाय आहेत आणि आपण स्ट्रेट उभं राहतो आणि सगळा जो भार आहे तो विशेषतः वेट बेरिंग जॉईंट जे आहेत, तर विशेषतः जो आपला मान आहे, कंबर आहे आणि गुडघा आणि इतर ह्या सगळ्या घोटा आहे, तर ह्या सगळ्या जॉईंट्सवर विशेषतः आपलं वजन हे पेललं जातं. हे असतात. दिवसातील आपण 7 ते 8 तास झोपतो, त्यावेळी विश्रांती होते, पण इतर वेळेला काम करत असताना वेगवेगळ्या मणक्याच्या वर आपल्याला ताण येत असतो. आणि जर चुकीच्या पद्धतीने व्यायाम केला किंवा हे केला तर ह्याच्यामध्ये दृष्टी निर्माण होत असते. तर आता नेमकी मनुष्यामध्ये जी रचना आहे, तर आपल्या पूर्ण मणक्यामध्ये साधारणतः 33 मणके असतात. 7 मणके हे मानेमध्ये असतात, 12 मणके हे पाठीमध्ये असतात, 5 मणके हे कमरेच्या ह्याच्यामध्ये असतात आणि 5 मणके हे एकत्र होऊन आपल्या शीटच्या वर म्हणजे कमरेच्या खाली बसलेले असतात आणि 2 ते 3 मणके हे आपण माकड हाडाच्या शेवटचे शेपटीची शेवटची जे हे असतात, तर त्या ठिकाणी 2 ते 3 मणके असतात, त्याला कॉकिक्स म्हणतात, हे असतात. तर त्यामुळं सर्वायकल, त्याच्यानंतर डॉर्सल, लंबार, सॅक्रम आणि कॉकिक्सचे मणके, अशी ही रचना साधारणतः 33 मणक्याची रचना आपल्या शरीरामध्ये केलेली आहे. आणि आपल्या मेंदू जो आहे तो पूर्ण ब्रेन आहे आणि मेंदूपासून नंतर जो काही त्याच्या खाली सुद्धा नर्व सगळे येण्यासाठी, म्हणजे कसं आहे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट जो लागतो सगळ्या ह्याला आपल्या शरीराला, प्रत्येक ही हालचाल जी होत असते ती नर्व मार्फत होत असते. तर त्या सगळ्या नर्वची रचना हे होण्यासाठी शरीरानं काय केलंय की त्या स्पायनल कॉर्ड म्हणून एक त्या मणक्याच्या मध्येच पोकळी निर्माण केलेली आहे आणि त्यातून ती मज्जा रज्जू खाली येत असते आणि मग त्यातून जे नर्व्स आहेत वेगवेगळे, आता कसं आहे मानेतून निघून हे हाताकडे सगळे नर्व जातात, पाठीतून निघून ह्या सगळ्या हर्टकडे जाणाऱ्या, ह्याच्याकडे जाणाऱ्या, आपल्या लंगकडे जाणाऱ्या प्रत्येक अवयवाला नर्व सप्लाय लागत असतो. तर त्या सगळ्या नर्व्स ह्या त्यातून निघतात. कमरेकडचे सगळे जे काही निघतात तर ते विशेषतः आपले म्हणजे स्त्रियांच्या मध्ये गर्भाशय आहे, पोटाचे सगळे अवयव आहेत, हे सगळे कंट्रोल करण्यासाठी हे नर्व्स आहेत. आणि कमरेपासून आणि सॅक्रमपासून जे निघणारे नर्व्स आहेत ते विशेषतः पायाकडे निघतात, हे असतात. त्यामुळं पायात सुद्धा आता बऱ्याच वेळेला पायात दुखणे, मुंग्या येणं किंवा बधीर होणं, तर ही सगळी लक्षणे विशेषतः पायात जाणवतात, पण त्याचं मूळ कुठं असतं? मणक्यामध्ये असतं, म्हणजे कमरेमध्ये असतं, हे असतं. तर ही रचना अशा पद्धतीनं आहे आणि तिथले काही विकार जर निर्माण झाले तर आपल्याला वेगवेगळे
लक्षणं निर्माण व्हायला लागतात, पण वेगळ्या ठिकाणचे लक्षण निर्माण होत असतात. म्हणजे हे असतात काही काही ठिकाणी कमरेत दुखतं, पण काही काही ठिकाणी दुखण्यापेक्षा पण कधी कधी पायात डायरेक्ट दुखतं. पण कारण आता हे कशामुळे होत असतं, तर ह्या सगळ्या मणक्याच्या मध्ये, ह्या दोन मणक्याच्या मध्ये एक गादी असते, हे तर त्याला इंटरव्हर्टिबल डिस्क म्हणतात असतात. तर ती डिस्क आणि दोन मणके हे एकमेकावर, दोन मणक्याच्या मध्ये डिस्क, दोन मणक्याच्या मध्ये डिस्क, असं त्याची रचना आहे. तर ही रचना आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा ऑइलीनेस असतो. म्हणजे जसं प्रत्येक मणक्याच्या मध्ये स्त्राव आहे, सायन्युअल फ्लुइड आहे, तर हा स्त्राव कशासाठी पाहिजे, कारण आपल्याला आता साधारणतः आपण गाडी आहे तर त्याच्यामध्ये जसे शॉक ऑब्झर्वर आहेत आणि त्याच्यामध्ये ऑइलिंग लागतं, तर ते कुठंही ज्यावेळेला खड्ड्यात गाडी गेली तरी ते शॉक ऑब्झर्वरमुळे आपल्याला खूपसा जोरात दणका बसत नाही. तसं शरीरामध्ये सुद्धा तुम्ही उडी मारला, हे मारला, तर ह्या दोन मणक्याच्या मध्ये जे इंटरव्हर्टिबल डिस्क आहे त्याच्यामध्ये जे तेलकटपणा आहे, तर ते तेलकटपणामुळं हे शॉक ऑब्झर्वर सारखं वर्क करतं हे असतं. त्यामुळे आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, म्हणजे पुढं वाकणं आहे, वेगवेगळे व्यायाम करणं आहे, वेगवेगळे खेळ खेळणं आहे, तर किंवा ह्या सगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज ज्या होतात वाकण्यासाठी किंवा हे करण्यासाठी, हालचाल करण्यासाठी, तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज होत असताना त्याला कुठंही इजा होऊ नये म्हणून हे तेलकटपणा त्याच्यामध्ये मेंटेन केलेलं गेला पाहिजे हे असतो. आणि पुढे आपण तसं हे बघू, म्हणजे हे नॉर्मल क्रिया कशी घडते आणि नॉर्मल आपल्या मणक्याची रचना कशी आहे हे मी तुम्हाला सांगितलं. पण आजच्याच भागामध्ये आपण विशेषतः कमरेच्या आजाराविषयी जास्त चर्चा करणार आहोत. मानेच्या आजाराविषयी आपण परत एकदा अजून एक इंटरव्ह्यूमध्ये आपण बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यामध्ये पण सांगणार आहोत. पण आता सध्याला आज आपण कमरेच्या विषयीच्या ह्याच्यामधला मेन हे घेणार आहोत. त्यामुळे कमरेचे 5 मणके आणि सॅक्रम हे म्हणजे 5 मणके एकत्र झालेला एक भाग आहे, तर त्या ठिकाणच्या सगळ्या आजारामध्ये आपण त्याच्याविषयी आपणच चर्चा करणार आहोत. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये मी पुढच्या काही प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगेन की ही आजार कसा घडतो तो हे होतं, आणि कंबरदुखी आणि पुढचे पायदुखी वगैरे हे कशामुळे घडतात. तर ही रचना नेमकी अशा पद्धतीने आहे. त्यामुळे आपण उभं राहून काम करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आजकाल आपला प्रवास करणं, गाडी खूप आणणं, ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही परिणाम येतोय त्याच्यामुळे यांचे आजार खूप निर्माण व्हायला लागलेत. त्यामुळं नॉर्मल मेंटेनन्स त्याचा केला जात नाहीये. गाडीमध्ये कसं आहे की शॉक ऑब्झर्वर मधला ऑइल कमी झालं, शॉक ऑब्झर्वर हे झालं की आपण कसं असतं की त्याला ऑइलिंग करतो, हे करतो, पण आपण आपलं मेंटेनन्स कधी करणार, आपल्या शरीराचं मेंटेनन्स कधी करणार. आणि महत्वाचा जो सगळ्यात हे आहे की पाठीचा कणा हा म्हणजे कसा आहे की तुम्ही ताठ राहण्यासाठी आणि चांगलं वर्क करण्यासाठी पाठीचा कणा हा सगळ्यात हे होतं. कारण कुठलाही भाग असा आहे की तो दुखा लागला की मग माणसाला बेचैन होते, तो कुठलंही काम करण्यासाठी असमर्थता निर्माण होते. म्हणून आधीच काळजी घेतलेली बरी. आणि त्यातून सुद्धा आजार झाले तर आयुर्वेदामध्ये त्याच्यावरचं आपल्याकडे उपचार आहे. नक्कीच सर, ह्यावरून समजते की आपल्या पाठीला किती महत्त्व वगैरे द्यायला पाहिजे. तर आपण बघतो की पाठीच्या मणक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार वगैरे उत्पन्न होतात. सर, त्यामध्ये विशेषतः कोणत्या प्रकारचे आजार वगैरे कोणत्या प्रकारच्या आजारांचा वगैरे समावेश होतो? हो, आयुर्वेदामध्ये विशेषतः हे सगळे आजार जे आहेत तर ते विशेषतः वात विकाराच्या अंडरखाली दिलेले आहेत. वात व्याधी म्हणून वेगळं प्रकरणच दिले आणि त्यामध्ये हे बरेचसेच मणक्याचे आजार आणि हे सगळे आजार त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत त्याने हे असतात. म्हणजे अगदी पायाला तुम्हाला पायामध्ये मुंग्या येणं असू दे किंवा पाद सुप्तता आहे, पाद चिमचिमायण आहे, म्हणजे ह्याच्यापासून तुम्हाला कंबरदुखीपर्यंत ही सगळी लक्षणं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिली आहेत. आणि आपण आज मॉडर्न सायन्सच्या अनुषंगाने ज्यावेळेला ह्या सगळ्या आजकाल कसं आहे, एक्सरे आहे, स्कॅनिंग आहे, MRI आहे, ह्या गोष्टीमुळे आपल्याला हे सगळे दृश्य स्वरूपामध्ये बघता येतं आणि त्याच्यामध्ये नेमकी काय विकृती झालेली आहे तर हे बघता येतं हे असतं. म्हणून त्याच्यामध्ये आपण एक एक आजार थोडक्यात समजावून घेऊया. पण मेन त्याच्यामध्ये काय होऊ शकतं तर एक म्हणजे डायरेक्टली जे मणके आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला जर जोरात मार लागला, आपटलं गेलं, काही कारणामुळे ऍक्सिडेंट झाला किंवा घसरून पडणं हे, तर ह्याच्यामुळं त्या मणक्याला सुद्धा फ्रॅक्चर होऊ शकतं किंवा एक मणका त्या ह्याच्यावर आदळला जातो, त्याला कॉम्प्रेशन फ्रॅक्चर म्हणतात. आणि त्यामुळं सुद्धा म्हणजे प्रचंड प्रमाणात कंबरदुखी निर्माण व्हायला लागते हे असतात. दुसरा जो आजार आहे तो लंबर स्पॉन्डिलायसिस हे असतं. तर लंबर स्पॉन्डिलायसिसमध्ये त्या मणक्यामधली बरेचसेच जीज व्हायला लागते हे होते आणि ऑस्टिओफाइट्स निर्माण होतात आणि त्यामुळं कंबरमध्ये खूप प्रमाणात दुखणं चालू होतं. तर ह्याच्या पुढची ज्या वेळेला अवस्था निर्माण व्हायला लागते तर त्याच्यामध्ये सायटिका निर्माण होऊ शकतं. म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याला घ्रद्रेसी म्हटलेलं आहे. तर कंबरदुखीमुळे पाय खूप ह्याच्यामध्ये दुखायला लागतो
हे होतं. जर दोन मणक्यामधला जो इंटरव्हर्टिबल डिस्क आहे तर तो ज्या वेळेला बाहेर येतो, सरकतो, तर त्या दोन मणक्याच्या मधून येणारे जे नर्व्ज आहेत, जी सायटिक नर्व 3-4 मणक्याच्या मधून जी मिळून एक मोठी नर्व तयार होते आणि या पायाला पूर्ण सप्लाय केला जातो. तर हे जे काही सप्लाय आहे तर ते ज्या जिथून निघतंय म्हणजे L2, L3, L4, L5, S1, तर ह्या दरम्यानचं जे नर्व तयार होऊन निघत असतं, तर त्यामध्ये हे जे डिस्क आहे तर ती डिस्क आता आपण कारण पण बघणार आहोत. त्या काही कारणामुळं ही डिस्क सरकते, हे तर त्याला काय म्हणतात, प्रोलॅप्स इंटरव्हर्टिबल डिस्क. आणि ते सरकल्यामुळं त्या नसाला घासायला लागते, कारण तिथले तेलकटपणा कमी झाला, हे झाला की ती सरकण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्या नर्वला जसं घासेल तसं त्या कुठल्या भागाला घासतंय, L2 मध्ये घासतंय, L3 मध्ये घासतंय, L4 मध्ये घासतंय, त्या अनुषंगाने तुम्हाला मांडीमध्ये दुखतं, पिंढऱ्यामध्ये दुखतं, पूर्ण पाय दुखतो. काय काय जणांना डॉक्टर मला मांडीपर्यंत दुखतं, काय काय जण सांगतात की पिंढरी खूप दुखतात. तर ते कुठं घासतं त्याच्यावर अवलंबून आहे. मग त्याच्या पुढची अवस्था जर झाली तर मुंग्या यायला लागतात, तर त्याच्या पुढची अवस्था झाली तर पाद बधिरता निर्माण व्हायला लागते, म्हणजे चप्पल सुद्धा पायात राहत नाही, कारण ते जेवढं त्याच्यावर प्रेशर येईल त्या नर्ववर हे असतं. तर नर्व कॉम्प्रेशन पर्यंत व्हायला लागतं, म्हणजे नर्व कॉम्प्रेशन ही त्याची पुढची अवस्था आहे, सगळ्यात डेंजर. म्हणजे ह्या पद्धतीचे सुद्धा पेशंट येतात की डॉक्टर उठायला येत नाही आणि बसायला येत नाही, बसलं तर इतकं प्रचंड दुखतं हे असतं. म्हणजे काय काय पेशंट असे होते की सर झोपूनच मी जेवतोय हे होतं इथपर्यंत. आणि डॉक्टरने सांगितलं होतं की नर्व कॉम्प्रेशन आहे, त्यांच्यामध्ये ऑपरेशन केल्याशिवाय काहीच पर्याय नाही, कारण ती जी डिस्क सरकलेली आहे त्याला कापून म्हणजे थोडंसं ऑपरेशन करून ते कट करावं लागतं हे असतं. तर पण आयुर्वेदामध्ये अशा पद्धतीचे पेशंट सुद्धा जर लवकर अवस्थेत आले आणि जर हे केलं, पंचकर्म वगैरे केलं, तर लवकर बरे होऊ शकतात हे असतात. त्यामुळे नर्व कॉम्प्रेशन सांगितलं, प्रोलॅप्स इंटरव्हर्टिबल डिस्क सांगितला, हे सांगितलं. तर तसंच स्पॉन्डिलोलिथियासिस म्हणून सुद्धा एक आजार आहे की मणका जो आहे तर तो एकमेकावर चढायला लागतो हे असतं. तर इतक्या प्रमाणात जर वात वाढला आणि हे झाला तर मणका हा एक ह्याच्यावर असा चढतो हे होतं. तर त्याच्यामुळे सुद्धा प्रचंड प्रमाणात वेदना होणं, पाय खूप दुखणं, पायामध्ये मुंग्या येणं, तर ही लक्षणं हे होतं. एका ठिकाणी खूप वेळ बसू न शकणं, सारखं झोपून राहावंसं वाटणं, थोडंसं चालल्यानंतर सुद्धा पेशंटला लगेच मुंग्या यायला लागतात, हे व्हायला लागतात. तर ही सगळी लक्षणं किंवा पादसुप्तता म्हणजे पायामध्ये बधिरता येणं, तर ही सुद्धा लक्षणं बऱ्याच पेशंट्समध्ये खूप प्रमाणात आपल्याला दिसतात हे. तर त्यामुळं ह्या सगळी जे काही आजार आहेत हे आहेत, म्हणजे मी आता जसं फ्रॅक्चर सांगितलं, हे सांगितलं, मग किंवा मणक्याचा टीबी सुद्धा काय काय पेशंटमध्ये होऊ शकतो, त्याला स्पॉट स्पाईन म्हणतात. तर मणक्याचा टीबी सुद्धा काही आजारामध्ये ह्याच्यामध्ये होऊ शकतो, आणि काही ह्याच्यामध्ये कॅन्सर म्हणजे ह्या मणक्यातले कॅन्सर पण होऊ शकतात. म्हणजे हे सगळे विकार आपण मणक्या संबंधीच्या आजारामध्ये आपण पकडायचं. म्हणजे कधी कधी ट्युमर झालाय आणि ते ट्युमर सुद्धा घासायला लागला, हे झालं. म्हणून बऱ्याच वेळेला आपण पेशंटच्या कारणानुषंगानं आयुर्वेदिक ट्रीटमेंट देत असताना सुद्धा नेमकं काय घडलंय ह्याच्यासाठी आपल्याला ट्युमर आहे काय, नुसतं डिस्क सरकले की त्याच्यामध्ये जी जास्त आहे हे बघण्यासाठी सुद्धा आपण त्यामध्ये एक्सरे पहिल्यांदा काढावे. त्याच्यानंतर जर त्यातून व्यवस्थित समजलं नाही तर सिटी स्कॅन किंवा MRI केला गेला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये डिटेल सगळे आम्हाला डॉक्टरांना समजतं आणि पेशंट्सना आपल्याला ट्रीट करण्यासाठी खूप उपयोगी होतं. म्हणजे कुठं गाठ नाही आहे ना, कुठं हे नाही आहे ना, कारण नुसतं डिस्क सरकले, किती ह्याच्यातले डिस्क सरकले, त्यामुळे त्याची तीव्रता कळते. त्यामुळे आपल्याला ट्रीटमेंट करत असताना किती अजून म्हणजे जास्त चांगल्या पद्धतीची औषधं वापरायला पाहिजेत, तर ह्या सगळ्या गोष्टींचं त्यामध्ये अंतर्भाव होतो. त्यामुळं हे वेगवेगळे आजार बऱ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे आपल्याला बघायला मिळत असतात हे असतात. तर ते ह्या संबंधीचं हे, आणि ह्यातले बरेचसेच पेशंट हे आयुर्वेदाकडं, कारण मॉडर्नमधली बरीचशी ट्रीटमेंट ही तेवढ्या पुरतच होते, पूर्ण बरं होत नाही, म्हणून आपण आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये ह्याची ट्रीटमेंट्स खूप पद्धतीनं सांगितलेली आहे. बरोबर आहे सर. तर असं म्हणतात की कारणाशिवाय कोणत्याही कार्याची कधी उत्पत्ती होत नाही. तर मणक्याचे आजार वगैरे उत्पन्न होण्यासाठी कोणते कारणे कारणीभूत आहेत. तेवढंच नसून तर दुसऱ्या कोणत्या व्याधीचा मणक्यावर काय परिणाम वगैरे होतो का? हो, आत्ता जसं मी सांगितलं की बरेचसे आता मी म्हणजे यातली काही कारणं पण मी तुम्हाला सांगितली. सगळ्यात मेनली वातविकार आहे की वात खूप वाढलेला असतो किंवा ह्याच्यामध्ये. तर वात वाढण्यासाठी आयुर्वेदामध्ये विशेषतः खूप तिखट खाणं, कषारसात्मक खाणं, म्हणजे डाळीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणं, त्यामुळं प्रचंड प्रमाणात म्हणजे पोटाचे आजार सुद्धा निर्माण होतात. त्याच्यामुळं पोट खूप गॅसेस राहायला लागतात, त्यामुळे सुद्धा कंबर खूप प्रमाणात दुखायला लागते हे असतात. की वात कटू तिक्त कशा आहे म्हणजे कडवट रसाचा
जास्त तिखट रसाचा आणि कशाय रसाचा म्हणजे तुरट रसाचा. तर ह्यांच्या अतिसेवन केल्यामुळं ह्याच्यामुळं शरीरातला वात वाढायला लागतो. आणि विशेषतः कसं आहे की आजकाल हरभरा डाळीचे पदार्थ आहेत, विशेष म्हणजे फरसाण आहे, भजी आहे, वडा आहे, पुरणपोळी आहे, डाळीचे म्हणजे लाडू आहे, बरेचसेच आज किंवा पिठलं जास्त प्रमाणात खाणं आहे हे आहे. तर ह्या सगळ्या विशेषतः वात वाढवणारे हे किंवा खूप कोरडे पदार्थ खाणं म्हणजे भेळ आहे किंवा पाव आहे, बिस्किट आहे, तर हे सगळे पदार्थ जे आहेत तर ते रुक्ष आहेत, लघु आहेत किंवा खूप प्रमाणात उपवास करणं म्हणजे वात कशामुळे वाढतो तर आजकाल बरेचसे लेडीज पेशंट येतात हे असतात की वयाच्या 45, 50 किंवा 55 वयानंतर खूप प्रमाणात कंबर दुखायला लागतं. तर बऱ्याच पेशंटमध्ये त्यांची ज्यावेळेला मी हिस्ट्री घेतली तर त्यावेळेला असं जाणवलं की ह्या पेशंटनी आठवड्यातून 2-2, 3-3 दिवस उपवास केले आहेत, पूर्ण उपवास केलेले आहेत. ह्यामुळं वात प्रचंड प्रमाणात हे होतं. अतिलंघन सांगितलं आहे तर त्यामुळं हा वात खूप प्रमाणात वाढतो आणि शरीरामधलं वात वाढून त्या मणक्यावर विशेषतः परिणाम दिसायला लागतो आणि तिथल्या हाडांची झीज व्हायला चालू होते किंवा त्या डिस्कमधला डिस्क सुद्धा घसरायला लागतात किंवा ते प्रोलॅप्स व्हायला लागतात आणि त्यामुळे हे आजार निर्माण होण्याची शक्यता त्याच्यामध्ये खूप बळावते. आता जसं मी सांगितलं मगाशी की विशेषतः आजकाल बऱ्याचशाच पेशंटमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे पडणं म्हणजे पूर्वी डॉक्टर मी पडलो होतो, गाडीवरून पडलो होतो, झाडावरून पडलो होतो, घसरून पडलो होतो, बाथरूममध्ये घसरून पडलो होतो. तर कधी कधी फ्रॅक्चर होतात हे असतात. फ्रॅक्चर झाल्यानंतर सुद्धा हे लवकर बरे होत नाहीत, विश्रांती खूप करावी लागते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पंचकर्म आणि औषध देऊन ते बरे करता येतात. पण कधी कधी मार लागून गेलाय पण फ्रॅक्चर वगैरे झालेलं नाही आहे, पण त्याचा जो काय मार लागून गेलाय त्यामुळे वात वाढून राहिलाय आणि नंतर सुद्धा गाडीवरून अतिप्रवास करणं हे करणं म्हणजे टू व्हीलरचा प्रवास म्हणजे आजकाल आपले रोड्स जे आहेत तर ते विशेषतः कच्च्या रोडवरनं प्रवास जास्त करणं आहे. तर बरेच पेशंट्स आज 50 किलोमीटरवर त्यांचं एखादं कामाचं हे आहे तर ते येणं जाणं हे असं म्हणजे एखादा शिक्षक आहे तर ते त्याला 25 किलोमीटर जायला आणि 25 किलोमीटर यायला, तर इतक्या प्रमाणात प्रवास खूप वाताचं सेवन केलं जातं हे होतं. आणि रस्ते जर चांगले नसतील तर ते लवकर अजून त्याचा इफेक्ट दिसायला लागतो. तर हे एक मूळ वात रोगाचं महत्वाचं कारण आहे. चुकीच्या पद्धतीनं व्यायाम करणं हे असतं म्हणजे योग्य व्यायाम करणं हे खूप महत्वाचं आहे. अजिबात व्यायाम न करणं किंवा जास्त प्रमाणात व्यायाम करणं तर हे सगळ्यात मणक्याच्या आजारामध्ये खूप महत्वाचं कारण आहे. तर खूप लोक काही मुलं येतात आमच्याकडं हे असतात तर त्या पेशंट्समध्ये सुद्धा म्हणजे काय होतं की अति व्यायाम केला जातो म्हणजे आजकाल AC लावून व्यायाम केला जातो हे केलं जातं किंवा आपल्याला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलली जातात हे होतात. तर ह्यामुळे सुद्धा पाठीवर प्रेशर पडतं हे होतं आणि त्याच्यामध्ये वात वाढून हे होतात. किंवा कामानिमित्त काही लोक असतात, कामगार लोक आहेत तर ते खूप प्रमाणात त्यांच्या ह्याच्यापेक्षा वजनं जास्त कंटिन्युअस उचलली जातात हे होतात. तर ही सुद्धा कारणं मणक्याच्या आजारामध्ये खूप महत्वाची आहेत. त्याच्यानंतर मूतखडा, मुळव्याध होणं हे होणं किंवा स्त्रियांच्यामध्ये गर्भाशय लवकर काढणं तर ही कारणं सुद्धा ह्या कारणामुळे सुद्धा मणक्याचे आजार खूप लवकर, कारण तिथला वात वाढतो त्या स्थानातला, त्यामुळे कमरेचे आजार हे खूप लवकर त्याच्यामध्ये घडायला लागतात. किंवा आजकाल ऑपरेशन जे काही केले जातात त्या ठिकाणी पाठीच्या मणक्याला लंबर अॅनेस्थेशिया दिला जातो. तर त्या अॅनेस्थेशिया जर काही वेळेला जर चुकीच्या पद्धतीने दिला गेला किंवा काही जर डॉक्टरांच्याकडून चूक झाली तर त्याचं किंवा 3-4 ऑपरेशन झाले तर त्यानिमित्त सारखं जर भूल द्यायला लागली तरी सुद्धा कमरेचे आजार निर्माण होऊ शकतात. त्याच्यानंतर कंबरदुखी त्यांना राहू शकते यासाठी. तर ह्या सगळ्या कारणांचा आपण म्हणजे कधी कधी काय असं आहे की व्यायामच न करणं आणि खूप मऊ गादीवर झोपणं किंवा खूप कडक गादीवर झोपणं असं सुद्धा हे सुद्धा चुकीचं आहे. तर ह्या कारणामुळे सुद्धा आता व्यायामच नाही केलं तर तिथल्या स्नायूंचा हालचालच होणार नाही, हे होणार नाही आणि त्यामुळं सुद्धा हे खूप दुखायला लागतात. आजकाल कसं असतं की आपण बसून प्रवास करत असतो हे असतं तर एखाद्या आपण पाकीट ठेवतो किंवा हे ठेवतो तर त्याच्या अनइव्हन पोझिशन्स होतात, त्यामुळे सुद्धा तिथं मणक्याचे अलाइनमेंट बिघडते हे होते आणि त्यामुळे सुद्धा वात वाढून मणक्याचे आजार खूप प्रमाणात व्हायला लागतात. दुसरं म्हणजे एक सांगायचं झालं की त्याच्यामध्ये अँक्लोजिंग स्पॉन्डिलायसिस म्हणून एक आजार घडतो हे होतं. तर त्यामध्ये पाठीचा मणका हा खूप कडक होऊन एकदम ताठ झाल्यासारखं होतं, कारण विशेषतः अस्थि धातूचं म्हणजे ते स्नायूमध्ये घडतं हे होतं आणि त्यामुळे टाईटनेस खूप येतो आणि पेशंटला हालचाल करता येत नाही. तर त्यामध्ये सुद्धा जे अँक्लोजिंग स्पॉन्डिलायसिसचे पण पेशंट आजकाल मणक्याचे आजार म्हणून खूप प्रमाणात यायला लागले. तर हे वेगवेगळे कारणं आहेत या सगळ्या आजारांची. आजच्या भागात इथेच थांबूया. उर्वरित चर्चा पुढील भागात पाहूया.
धन्यवाद.